त्या वकिलाचा नंबर पाठवा. तुम्ही त्या वकिलाला पैसे काहीही द्यायची गरज नव्हती. नाही त्यांनी कुठं नोटीस पाठवलेली कुठं नाही पाठवलेल्या. अहो एवढं पण आपण डोळ्यावरती पट्टी ठेवून नाही बसायचं. आपल्याला लोक आपल्याला लुटतंय, आपल्याला लुटला एवढं तरी आपण थोडंसं डोक्यामध्ये घ्यायचं. हो ना, बरोबर. आपल्याला कोण काय सांगते, कोण काय नाही सांगते, कोण बऱ्याचं सांगते की वाईटाचं सांगते, त्याच्याकडे थोडंसं आपण पण लक्ष द्यायचं. उगा एखाद्यानं तिथं तुम्हाला काहीतरी सांगितलं, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही असं करा तसं करा, ते करत बसायचं नाही. आपल्याला लोक आज फसवणारी जास्त लोक मिळतील मग बाजारात. हो हो, तुम्ही लक्ष करा थोडंसं. फसवणारी लोक जास्त मिळतील. तुम्ही अशा लोकांच्या तिथं कुठल्याही सहवासामध्ये तुम्ही राहू नका. नाही कोणाचं काय ऐकत बसू नका. तुम्हाला लेटर मी पाठवले का, त्याला 3,500 रुपये घेतले आणि दुसरे एक आहे माझ्याकडून, त्याला 1,500 रुपये घेतले. मी किती लिहले भैया माझ्याकडून 3,500. अहो ती लिहायचा विषय नाही. ते कुठलंही निवेदन द्यायला पैसे लागत नाहीत. कशाला पैसे लागणार आहेत निवेदन देण्यासाठी? अहो 60 रुपये टायपिंग करणारा घेतो, तिथं 60 रुपयाची टायपिंग. परत तिथं कलेक्टर ऑफिस पर्यंत जायला 20 रुपये लागतील. नाक्यावरनं तुम्ही बसले राजीव गांधी चौकामध्ये 10 रुपये लागतील. तिथून शिवाजीनगरला जाण्यासाठी 10 रुपये लागतील. शिवाजीनगरवरनं कलेक्टर ऑफिसला जायला 10 रुपये, म्हणजे 30 रुपयामध्ये आधी जायला यायला 60 रुपये. 200 रुपयामध्ये तुम्ही घरी येतील. हो ना, बरोबर आहे. हा, एवढे पैसे तुम्ही द्यायचं कामच नाही. एकतर ते वकील कुठला की काय की त्याची ओळख पण नाही म्हणताय. आणखी गांधी चौकातल्या पोलीस स्टेशन पाशी तुम्ही वकील तिथं पोलीस स्टेशनला थोडी राहणार ताई. असं काय करताय तुम्ही? वकिलाचं का कोणाच्याही कुठल्याही ऑफिसवरती तुम्ही तसं जात बसू नका. नाही कोणाच्या ऑफिसवरती फिरू नका. तुमच्या प्रकरणामध्ये तुम्ही परत एकदा लक्षात घ्या, तुमचं प्रकरण आपल्या घरेलू हिंसाचं प्रकरण आहे. हे प्रकरण डायरेक्टली कोर्टामध्ये चालतं असं नाही. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर ते पोलीस स्टेशनचे लोक सांगतील की बाबा असं काही करू नका, तुम्ही बी काही करू नका. हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतील, समजून सांगतील, तुमच्या पण डोक्यावरती हात फिरवतील, त्यांच्या पण डोक्यावरती हात फिरवतील आणि उठून येताना म्हणतील काढा तुम्ही 1000 रुपये आणि काढा तुम्ही 1000 रुपये. हे पोलीस स्टेशन मधले लोक करतील. त्याच्यासाठी तुमच्या घरातल्या भांडणामध्ये लोक मोठे करू नका. हात जोडून विनंती माझी तेच असत. तुम्ही कुठल्याही लोकांना असं मोठं करत, तुम्ही जेवढं बाहेर फिरचाल तेवढं तुमचा घाटा आहे. ते लोक मोठं होतील आणि तुमचा घाटा, तुमच्या खिशातले पैसे जातील, ते लोक मोठं होतील. तुम्हाला एकतर त्यातली काही माहिती नाही. तुम्ही कोणाला सोबत घेतले होते का, तर कुणालाही सोबत घेतलेलं नाही. तुम्ही मनानं काय करायचे, आता कुठं आता तुम्ही ते संभाजीनगरला लेटर पाठवलं, औरंगाबादलाच पाठवलं, इकडेच पाठवलं. अहो एवढं औरंगाबाद पर्यंत, अहो ते हायकोर्ट आहे, तिथं पर्यंत पाठवण्याची काही गरज नाही. माणसाने मला सल्ला दिला, ते असं मी तेच म्हणतोय, सल्ला देणारे कोण होते मला त्यांचा पण नंबर द्या, आणि जे वकील साहेब कोण होते की त्यांचा पण नंबर द्या. की आता या तुमच्या प्रकरणामध्ये असे सल्ले देणं काही कामाचं नाही किंवा काही गरजेचं नाही. या प्रकरणामध्ये एवढं काही तथ्य नाही की तुम्ही कुठंतरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्र देतील, नाही पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजे SP ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिस, परत संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला पण पाठवलेत म्हणले, ते हायकोर्ट आहे तिथंपर्यंत पाठवले, काही एक गरज नाही. अहो तुमचं प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत देखील जायच्या काबिल नाही. तुमचं प्रकरण तुमच्या गावामध्येच मिटून जाईल, ते प्रकरण आहे तुमचं. बघ विनाकारणचं माझं एवढं म्हणणं आहे, विनाकारणच्या खर्चात पडू नका. जे पैसे तुम्ही तिथंच घातले तर तीच पैसे तुमच्या लेकराच्या पोटामध्ये घातले असते तर काही वाईट झालं असतं का? तेच पैसे तुमच्या संसाराला लावले असते तर काही वाईट झालं असतं का? तुम्ही आता हे पैसे कधी दिलेले आहेत त्यांना? पैसे दसऱ्यामध्ये, हो नवरात्रामध्ये. बरं, दीपावलीच्या पिरियड मध्ये पैसे दिलेले आहेत, बरोबर आहे. पहिले किती दिलेले? 3,500. अगोदर 1,500 दिले, पुन्हा 3.5 दिले, आणि आता तो 3.5 दिलेत ना, सारखं फोन करतोय. आणखी आता वरी पाठवायचे अर्ज मंत्रीला. कोण म्हणतोय ते? तुम्हाला पाठवते मी संध्याकाळी नंबर, माझ्या नंबर नाही. 3,500 रुपये आणि कॉल किती वेळेस करायचे ते पण पाठवते मी. नाही ते वकील आहे की दुसरं कोण आहे ते मंत्रालयात पाठवायचं म्हणलं झालं? वकील नाही, गावातली माणूस आहे. म्हणजे तुमच्या इथं माहेरचा आहे की तिकडला सासरचा? सासरचा बी नाही, माहेरचा बी नाही, हे पानगावचा आहे. पानगावचा. त्यांचा संपर्क तुमचा कसा काय झाला ते म्हणतोय? त्यांच्या संपर्कामध्ये माझ्या महिन्याचे पण भांडणं जास्त होते.
म्हणजे असे तिथे असेच घरगुती होते. बर तर त्यांनी मला त्यामुळेच होता नंबर दिला मला की बर. हा माणूस म्हणजे त्यांचं भांडणं वेगळं होतं भैया, शेजारीची भांडणं होती. बर. अशा कोण्याही लोकांचे जर फोन आले किंवा हे झालं, आता माझा नंबर त्यांनी दिलाय का तुम्हाला? हा दिले, त्यांनी दिले. तशा हा, कुठल्याही कोणी जरी तुम्ही पण गेलो होतो ना भैया तिकडं, हा तुम्ही पण गेलो होतो मग ते म्हणले मला ती आले होते म्हणले हे पण कुठं भैया काय नाही आंबेजोगाईला. आंबेजोगाईला? हा आंबेजोगाईला तुम्ही पण गेलो होतो मग ते मला विचारून म्हणत होते ते माझे ते पण आले होते, त्यांचं पण हे पण केले. मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा बरं, नंबर पाठवा. नाही नाही, आता काय करा माहितीये का, तुम्ही आता घरीच आहेत ना? हा हो. हा, मग घरीच आहेत तर तुम्ही आता घरीच नंबर असेल ना त्यांचा? मोबाईल मध्ये लगेच पाठवते मी तुम्हाला. काढा चालू मध्ये नंबर काढा आणि सांगा बरं.